पाचगणी खिंगर येथील पाचगणी टेंट हाऊस रिसॉर्टवर छमछम 10 ते 12 बालांसह 48 जणांवर सातारा पोलिसांची धडक कारवाई। पाचगणी खिंगर येथील पाचगणी टेंट हाऊसवर 12 बाला नाचवल्या। या प्रकरणी 10 ते 12 बालांसह सोलापूर जिल्ह्यातील 24 खते, औषधे, बियाणे विक्रेत्या, डीलर असे एकूण 35 ते 36 जणांवर सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख व ॲडिशनल SP आचल दलाल यांनी या पाचगणी टेंट हाऊस रिसॉर्टवर छापा टाकून कारवाई केली असल्याने सातारा जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे। यामध्ये पाचगणी टेंट हाऊस रिसॉर्टचा मालक डॉक्टर विजय दिघे आंबेकर, तालुका जावळी यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। काल रात्री 10:30 ते 11च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी पाचगणी टेंट हाऊस रिसॉर्टचे मालक डॉक्टर विजय दिघे यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। रात्री उशिरापर्यंत पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। 2 महिन्यापूर्वी देखील पाचगणी येथीलच कासवंड येथे स्प्रिंग व्हॅली या रिसॉर्टवर देखील अशाच पद्धतीच्या 12 बाला नाचवल्या गेल्या होत्या। यामध्ये सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध 5 डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली होती। त्यानंतर सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांची पाचगणी येथील पाचगणी टेंट हाऊस या रिसॉर्टवर मोठी कारवाई मानली जात आहे। काल रात्री 10:30च्या सुमारास ॲडिशनल SP आचल दलाल यांनी आपल्या खास खबऱ्यांमार्फत माहिती मिळताच त्यांनी टीम पाचगणीच्या दिशेने रवाना केली। पाचगणी रिसॉर्टवर सुरू असणाऱ्या छमछमवर सातारा पोलिसांनी छापा टाकला। यामध्ये रिसॉर्टच्या आत असणाऱ्या 12 बारबाला व सोलापूर जिल्ह्यातील कृषी खत विक्री व्यावसायिक असे एकूण 36 जणांना पोलिसांनी चौकशी करून ताब्यात घेतले आहे। बाकी काही खत विक्री व्यावसायिक व बारबालांसह डान्स करणारे 5 ते 6 जण घटनास्थळावर आलिशान गाड्या सोडून पळून गेले असल्याची माहिती देखील मिळत आहे। त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत। सकाळी 10 वाजेपर्यंत या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर सुरू होती। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.